नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात जाऊ दिलं गेलं नाही। कोल्हापूर जिल्हाबंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने त्यांना कराडमध्येच रेल्वेतून खाली उतरवलं। त्यानंतर गप्प बसतील ते किरीट सोमय्या कसले? किरीट सोमय्या यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपला आरोपांचा तोफखाना धडधडवला। किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत अशाच प्रकारे अनेक नेत्यांविरोधात आरोप केलेले आहेत। त्यातले काही नेते आता भाजपमध्ये आले आहेत। ताजा घटनाक्रमामध्ये किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर राज्यातलं मवियाचं सरकार आहे। या मवियाच्या सरकारच्या नेतृत्वापासून ते ज्यांनी या सरकारला टेको दिलाय त्या पक्षांचे नेते किरीट सोमय्यांच्या रडारवर आहेत। ज्या घटनाक्रमासाठी आणि ज्या नेत्याच्या विरोधात बोलण्याच्यासाठी तपशिलाच्यासाठी किरीट सोमय्यांनी कोल्हापूरकडे कूच केलं होतं ते आहेत हसन मुश्रीफ। हसन मुश्रीफ अर्थात महाराष्ट्राचे एक चर्चित नेतृत्व असलेले आणि कोल्हापुरातलं राष्ट्रवादीचं मुस्लिम नेतृत्व असलेले हसन मियालाल मुश्रीफ यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करण्याच्यासाठी किरीट सोमय्यांनी गेल्या काही दिवसांपासून एका मागोमाग एक पत्रकार परिषदा घेतल्या। हसन मियालाल मुश्रीफ यांनी त्याला उत्तरं दिली आणि वारंवार आपल्या विरोधात केलेले आरोप खोटे आहेत असं हसन मियालाल मुश्रीफ यांनी सांगितलं। इतकंच नाही तर किरीट सोमय्यांच्या नव्या आरोपांच्या निमित्तानं हसन मियालाल मुश्रीफ यांनी आपल्याकडून स्पष्टपणे आजवर झालेल्या अब्रू नुकसानीच्या रकमेतही वाढ करून टाकली। काल परवापर्यंत अब्रू नुकसानी 100 कोटीची होती, ती आता 150 कोटीची झालेली आहे। पण या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या सगळ्या कायदेशीर कारवाया एका बाजूला सुरू असताना किरीट सोमय्या यांना अडवून मवियाला काय मिळालं? आत्ताच्या घटनाक्रमामध्ये किरीट सोमय्या जर समजा कोणताही तपशील गोळा करायला किंवा कुठलाही तपशील व्यक्त करायला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होते तर त्यांना अडवण्याची गरज होती का? किरीट सोमय्या हे जिल्ह्यात आले तर त्यांची योग्य रीतीने पूजा करू किंवा त्यांना योग्य रीतीने विरोध करू असं सांकेतिक सांगून त्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला, एवढ्या एका कारणानं त्यांना कोल्हापुरात येण्यापासून रोखणं हे कायदा संमत आहे का? आणि अशा प्रकारच्या गोष्टी करण्यानं घटनात्मक तरतुदींचा भंग करण्याची मवियाची मालिका कायम राहिली आहे का? या आणि अशा इतर अनेक प्रश्नांसह आजची चर्चा करावे ते नवलच। या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत 2 राजकीय प्रतिनिधी आहेत आणि 2 तज्ञ मंडळी आहेत। या चर्चेत आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांची नावे आहेत। सर्वप्रथम आपल्या सोबत आहेत उमेश पाटील, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस। आपल्या सोबत सिद्धार्थ शिरोळे आहेत, आमदार भारतीय जनता पार्टी। आपल्या सोबत धनराज वंजारी आहेत, माजी पोलीस अधिकारी म्हणून। आणि आपल्या सोबत गुणरत्न सदावर्ते आहेत, कायदे तज्ञ या नात्यानं। सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करतोय। या चर्चेची सुरुवात राजकीय करण्याऐवजी थेट मुद्द्यावर जाऊ आणि ज्या पद्धतीने सगळं घडतंय त्याच्या मागच्या कायदेशीर वजनाला आधी तपासून घेऊ। धनराज वंजारी आपल्या सोबत आहेत। धनराज जी, एखादा माणूस अ ठिकाणापासून ब ठिकाणापर्यंत जात असेल तर त्याला रोखण्याच्यासाठी कुठला कायदा आणि का वापरला जातो? हा 144 सीआरपीसी आहे। 144 सीआरपीसी मध्ये डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, सब डिव्हिजनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट
एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट ज्यांना राज्य शासनाने प्राधिकृत केलेले आहे असे अधिकारी न्यूसन्स ऑफ ॲप्रिहेंडेड डेंजर म्हणजे कुठलाही धोका कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीला निर्माण होऊ शकतो अशा प्रकारची भीती ज्या उपद्रवामुळे होईल असा उपद्रव जर संभवला तर या कायद्याचा वापर कायदेशीररित्या जिल्हाधिकाऱ्यांना करता येतो. मला वाटतं किरीट सोमय्याच्या बाबतीत तो त्यांनी त्या पद्धतीने केलेला आहे. पण याच्यात महत्वाचं दुसरंही एक 134 सीआरपीसीचं कलम आहे की अशी नोटीस ही त्या माणसावर त्या ठिकाणी जाण्याच्या आधी सर्व केली पाहिजे, त्याला ती दिल्या गेली पाहिजे आणि त्यासाठी त्या ठिकाणावर जाण्याच्या आधी त्यांनी कराडला त्यांना गाठून अशा प्रकारची नोटीस त्यांच्यावर सर्व केली. ती मुंबईतच दिली होती, अर्थात ती मुंबईतच दिली होती आणि तिथूनच हा सगळा वाद धनराजजी जन्माला आला. आपण असं म्हणता आहात की संभाव्य कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तो टाळला जावा म्हणून ही आहे प्रतिबंधात्मक कारवाई. या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा काही निकाल आहेत. त्या निकालात काय म्हटलंय? आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत. सदावर्तेजी, एखादी गोष्ट होऊ शकते म्हणून संभाव्य कारवाई करण्याच्या साठी अशा प्रतिबंधात्मक कायद्याच्या तरतुदींचा वापर करावा का? इंग्रजी हुकुमतीला का विरोध केला? कारण राईट टू एक्सप्रेशन नव्हतं. त्यानंतर संविधान निर्माण झालं स्वातंत्र्याच्या नंतर. आर्टिकल 19 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखित संविधानाने राईट टू एक्सप्रेशन, राईट टू मूव्ह या सगळ्या म्हणजे राईट टू फ्युनरल पर्यंतचे अधिकार मिळाले आणि त्यामुळं तुम्हाला एका ठिकाणांपासून 2 ठिकाणावर जाणंच नाही तर तुमच्या मर्जीनं वास्तव्य करणं, मर्जीनं बोलणं इथपर्यंत झालं. त्याच्या पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचंय की आता आमच्या मित्र आहेत पोलीस, माजी पोलीस अधिकारी, अप्रेन्शनच्या संदर्भानं सुप्रीम कोर्टानं आता स्वतःचं शेवटचं मत देऊन टाकलेलं आहे. आता ती अथॉरिटी अशी आहे की 9 न्यायमूर्तींनी दिलेला तो निकाल आहे आणि त्या निकालाच्या पुट्टुस्वामीच्या निकालाच्या संदर्भानं माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की इंडिव्हिज्युअल ऑटोनॉमी आहे आणि इंडिव्हिज्युअल ऑटोनॉमी तुम्ही अप्रेन्शनच्या ग्राउंडवर तुम्ही संपुष्टात आणू शकत नाही. प्रस्तुत प्रकरणामध्ये हे स्पष्ट आहे की तुम्ही नोटीस देऊन कुणालाही ट्रुथ बोलण्यापासून थांबवू नका असं माननीय सर्वोच्च न्यायालयाचे येणाऱ्या काळातले मुख्य न्यायमूर्ती असतील आणि एक म्हणजे फार प्रतिष्ठित न्यायमूर्ती म्हणून आज देश पाहत आहे, जग पाहत आहे असे माननीय न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्टपणे नुकत्याच दिलेल्या भाषणात सांगितलं की सरकारांच्या संदर्भाने सत्य बोलणाऱ्या व्यक्तींनी ते सत्य बोलत राहावं आणि सरकारांच्या मुस्कटदाबीला कोणी मागे जाऊ नये. सदावर्तेजी, आपण धनंजय चंद्रचूड सदावर्तेजी आपण धनंजय चंद्रचूड यांनी दिलेल्या निकालाचा हवाला दिला. त्या निमित्तानं या गोष्टीला आपल्याला अधिक ठळकपणे मांडता येतंय की एखादी गोष्ट होऊ शकते म्हणून अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया करता येणार नाहीत. आता धनराजजी, मग प्राप्त परिस्थितीत नक्की कुणाचं चुकलंय? नाही, कसं आहे, सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहे ते 163 प्रमाणे 143 प्रमाणे कायदा म्हणून वापरले जातात. पण त्यासाठी राज्यांनी तसे कायदे त्यांच्या विधिमंडळात पारित करणं आवश्यक आहे. जे काही सदावर्तेजी सांगतात आहे ते खरं जरी असलं की मूलभूत हक्कांमध्ये या गोष्टी जोपासल्या गेल्या असल्या तरी मूलभूत हक्क हे अनिर्बंधित नाहीये, त्याला निर्बंध घालता येतात आणि कायदा सुव्यवस्था या ठिकाणी आपण अशा प्रकारे निर्बंधित घालू शकतो. जर अशी परिस्थिती असती तर मग 144 सीआरपीसी मध्ये एखादी अमेंडमेंट महाराष्ट्र किंवा इतर कुठल्या राज्याच्या याच्यामध्ये आली असती. तसं अजून तरी माझ्या निदर्शनास आलेलं नाही. म्हणजे 144 सीआरपीसी प्रमाणे जे निर्बंध एखाद्या व्यक्तीच्या वागण्या फिरण्यावरती घातले जाऊ शकतात त्याचं कारण स्पष्ट करून उद्या न्यायालयात जर हे चॅलेंज झालं तर त्या अधिकाऱ्याला, जिल्हाधिकाऱ्याला न्यायालयासमोर हे कारण मीमांसा स्पष्ट करणं आवश्यक आहे. ती करून त्यांना अशा ऑर्डर काढता येतात एवढंच मला सांगायचं आहे. अशा ऑर्डर कुठे सर्व व्हायच्या?
अगदी अगदी आपण सांगता आहात त्या दृष्टीनेही कायद्याच्या अंमलबजावणीचा मुद्दा आहे. थोड्या वेळापूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा घटनात्मक तरतूद सांगितली. आपल्यासोबत सिद्धार्थ शिरोळे आहेत, उमेश पाटील राष्ट्रवादीचे प्रवक्ता प्रतिनिधींनी त्यांना या चर्चेत निमंत्रित आहेत. पक्षानं त्यांचं नाव दिलंय. आतापर्यंत ते इथं आलेले नाहीत. थोड्या वेळात ते येतील अशी अपेक्षा आहे. सिद्धार्थ शिरोळे, दरम्यान आपल्यासाठीचा मुद्दा, किरीट सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्याची गरज होती का? आणि अशा प्रकारे मुंबईतून निघून घटनास्थळावर जाऊन ते असं नवीन काय शोधून काढणार होते की ज्याच्यासाठी त्यांचा हा प्रवास गरजेचा होता? मला असं वाटतं की मुळामध्ये आतापर्यंत किरीट सोमय्यांचा आपण इतिहास पाहिला तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी अनेक वेळेला अशा विषयात खूप माहिती घेऊन लोकांसमोर जे काही चुकीचं घडत असेल असं मांडण्याचा त्यांचा इतिहास आहे. त्यांच्यावर अनेक अब्रूनुकसानीचे दावे झाले. मी अगदी जबाबदारीने सांगतो की त्याच्यात काहीही आतापर्यंत निष्पन्न झालेलं नाही. मला असं वाटतं की त्यांनी आता जेव्हा आपण सिद्धार्थ शिरोळे हे अत्यंत जबाबदारीने इथं नमूद करता आहात की किरीट सोमय्यांनी आजवर केलेल्या आरोपांप्रकरणी जे विविध अब्रूनुकसानीचे दावे झाले त्यातून काहीही निष्पन्न झालेलं नाही. अशी कुठलीही गोष्ट निष्पन्न झालेली नाही. मिलिंद नार्वेकरांचा त्यांनी जो माहिती काढली त्यांना त्यांचा बंगला पाडावा लागला. अनिल परबांबद्दल सरकारला मान्य करावं लागलं की जे काही ऍसेट्स आहेत ते इलिगल आहेत. तर मला असं वाटतं की जे त्यांचा इतिहास आहे तो त्याच्यावरती उगाच डाऊट घेण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे जे काही ते अभ्यासपूर्ण कुठलीही गोष्ट समोर मांडताय त्याच्याबद्दल तुम्ही कोर्टात जाऊन नक्कीच तुमचा अब्रूनुकसानीचा दावा तुम्ही दाखल करू शकता, तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकता. मग एखादा व्यक्ती जेव्हा कसं असतं आपण घाबरतो कधी जेव्हा आपण काहीतरी चुकलेलं असतं, ज्याला कर नाही त्याला डर कसलं का? हसन मुश्रीफांना एवढा मोठा त्यांची पहिली प्रेस कॉन्फरन्स तुम्ही बघा, पहिल्यांदाच पॅनिक झाले होते. एवढं का पॅनिक झाले? समजा असं काही केलंच नाहीये तर एवढं पॅनिक व्हायचं कारण काय? आणि त्याच्यात आता हे नवीन म्हणजे पहिल्यांदा असं घडतं साहेब, तुम्ही तसं जे बघताय असं कोण कोणाला कुठे जाण्यापासून काय थांबू शकतो? असं काय केलं असतं? जे कराडला झालं ते कोल्हापुरात झालं असतं, काय मोठं बिघडलं असतं? त्यांनी तुम्ही समजा काही केलंच नाहीये तर मग छाती ठोकून म्हणत नाही केलंय, कायदा सिद्ध करेल ना. पण मला असं वाटतं की ज्या राष्ट्रवादी सिद्धार्थ शिरोळे एकच मिनिट काय आहे याच्यात एक असा तपशील समोर येतो की जो मवियाच्याकडून बचाव म्हणून समोर आणला जातो तो असा आहे की या संपूर्ण परिस्थितीमध्ये आरोप करायचे आणि मागल्या दाराने निघून जायचं अशा स्वरूपाचा विरोधकांचा डाव आहे जेणेकरून व्यक्तीची बदनामी व्हावी. यावर आपली अधिकृत प्रतिक्रिया अपेक्षित करतो कारण त्या निमित्तानं आरोपांना तुम्ही गांभीर्यानं घेत आहात हे सुद्धा तुम्हाला सांगता येईल जर तसं असेल तर. सिद्धार्थजी, मी तेच म्हणतो ना की समजा आरोपात गांभीर्य नाहीये तर मिलिंद नार्वेकरांचं बंगला पाडायला लागला ना, आपण सगळ्यांनी पाहिलं की नाही की तो बंगला अनधिकृत होता. आज अनिल परबांच्या जे काही त्यांच्याबद्दलच्या क्वेरीज काढल्यात किरीट सोमय्यांनी त्याच्याबद्दल सरकारला हे मान्य करावं लागलं की बाबा ह्याच्यात गडबड आहे. तर मला असं वाटतं की जो व्यक्ती पुरावे सकट बोलतोय त्याच्यात म्हणजे स्वतः कारवाई झालेली आहे आणि परत असं म्हणायचं की नाही ह्याच्यात काही तथ्य नाही, ह्याच्यात काय अर्थ आहे? मला असं की महाराष्ट्राचा एक जोक करून ठेवलाय या महाविकास आघाडीच्या सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसनी की एका बाजूला सोशल मीडियावरती कुणी 4 शब्द जितेंद्र आव्हाडांना बोलला, आपण बघितले की त्यांना कसं बडवलं जातं, त्यांचे सिक्युरिटी गार्ड बडवतात त्यांना. एका बाजूला आपण बघतो की कंगना रनौतला जाऊन तिकडे तिचं घर पाडलं जातं एका नोटीसवरती. अनिल देशमुख हे आता कुठे आहेत? हे उमेशजी माझे मित्र आहेत, आमची नेहमी चांगली चर्चा होती, त्यांनी तरी सांगावं बाबा अनिल देशमुख कुठे आहेत. तेव्हा अशा प्रकारे सिद्धार्थजी विषय अनिल देशमुखांपर्यंत नको. आता किरीट सोमय्या आणि इतर अनुषंगिक बाबींवरचा मुख्य विषय आहे किरीट सोमय्यांना रोखण्याचा. चर्चेच्या या टप्प्यात आणि याच वळणावर आपल्यासोबत उमेशजी पाटील जोडले गेलेत. उमेशजी, आपण तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे जोडले गेलेला आहात अशी अपेक्षा करतो. आपल्याला माझा आवाज ऐकायला येतोय? येतोय. धन्यवाद. आपण थोडेसे उशिरा चर्चेत सहभागी झाला, त्याआधी कायदा तज्ञ आणि त्याचबरोबर कायद्याच्या अंमलबजावणीतले अभ्यासक या नात्यानं आपल्या सोबत असलेल्या धनराज वंजारी आणि गुणरत्न सदावर्ते यांनी कारवाईच्या संदर्भातली मतं मांडली. कारवाई करता येते, प्रतिबंधात्मक कारवाई असू शकते असं धनराज वंजारींचं मत आहे. तर आपल्या सोबत असलेले कायदातज्ञ ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते सांगतायत की प्रतिबंधात्मक कारवाई ही केवळ गृहीतकाच्या आधारावर असता कामा नये. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी यांच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून सवाल उपस्थित केला गेला, कर नाही त्याला डर कशाला? तुमच्यासाठीचा प्रश्न, हे मला सगळं याचसाठी सांगावं लागलं कारण आपण चर्चेत सुरुवातीच्या टप्प्यात नव्हतात.
आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे, किरीट सोमय्या यांना अडवून तुम्हाला काय मिळालं? जर ते कोल्हापुरात गेले असते तर काय बिघडलं असतं? किरीट सोमय्या यांना कुणीही अडवलेलं नाही. पहिल्यांदा एक मुद्दा, त्यांनी कधीही कोल्हापूरच काय संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही जावं कुठेही यावं हे लोकशाही आहे. या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला तो मूलभूत अधिकार आहे. त्याला देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये वावरण्याचा, फिरण्याचा, त्याचबरोबर त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य, त्याला बोलण्याचाही अधिकार आहे. प्रश्न हा किरीट सोमय्या कुठं जातात कुठे येतात याचा नाही आहे. प्रश्न किरीट सोमय्या यांनी लोकनेते असलेल्या हसन मुश्रीफ साहेब यांच्यावर जे बेछूट आरोप केलेले आहेत त्याची त्या आरोपाची संदर्भातली तक्रार त्यांनी संबंधित एजन्सीकडे दिलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्याचे पुरावे दिलेत, लेखी तक्रार त्याची केलेली आहे. तर त्या तपास यंत्रणांना त्यांचं काम करू द्यावं. त्याच्या अगोदरच हे त्या ठिकाणी त्या भागामध्ये किंवा त्यांच्या भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी तिथल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण त्यांच्या जाण्यामुळे जर होणार असेल आणि त्याच्यामुळे किरीट सोमय्या यांच्याच काही जीविताला धोका निर्माण होणार असेल तर पोलिसांची ती जबाबदारी आहे. जरी ते विरोधी पक्षातले असले तरी सुद्धा त्यांच्या जीविताची काळजी घेणं ही प्रशासनाची जबाबदारी असते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणचं प्रक्षुब्ध वातावरण पाहता त्यांनी त्या ठिकाणी जाणं संयुक्तिक नव्हतं आणि याच्याकरता म्हणून पोलिसांनी त्या संदर्भामध्ये खबरदारी घेतली असावी. आपण हे समजून घेतलं पाहिजे की अशी घटना काही पहिल्यांदाच घडलेली नाही. यापूर्वी देखील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची वक्तव्य देखील स्फोटक स्वरूपाची असायची. त्यांनाही अनेक वेळेला अशा पद्धतीचं काही ठिकाणी जाण्यापासून पोलिसांनी रोखलेलं होतं. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी त्याच्या संदर्भामधला बाऊ करण्याची आवश्यकता नाही. एकदा वातावरण झालं की ते पुन्हा किरीट सोमय्या यांनी बाऊ करण्याची आवश्यकता नाही. किरीट सोमय्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो तो टाळण्यासाठी कारवाई झाली असा सत्ताधाऱ्यांचा बचाव आहे. एक स्वाभाविक प्रतिक्रिया पटकन आपल्या सोबत असलेल्या सिद्धार्थ शिरोळे यांची, त्यानंतर पुढचा मुद्दा. सिद्धार्थजी, आपलं 1 मिनिटात उत्तर अपेक्षित आहे. मला थोड्या वेळासाठी खूप खरं वाटू लागलंय की खरंच या सरकारला आमच्या नेत्यांची एवढी काळजी, एवढी संवेदना आहे. पण मला असं वाटतं उमेशजी हे काही ह्याच्यात काही तथ्य नाहीये. मुळामध्ये आपण तिथे किरीटजींकडे Z+ सिक्युरिटी आहे, Z+ सिक्युरिटी, आणि आपण असं काही वेगळं करत नाही. आपण तिथे जाऊन फक्त पाहणी करतोय आणि 4 गोष्टी समोर मांडतोय. जे कराडमध्ये झालं तेच कोल्हापुरात झालं असतं. त्यामुळे असं कुठल्याही प्रकारचा धोका आम्हाला तरी होताना दिसत नाही. तुम्हाला त्याची कसली इंटेलिजन्स आहे ते पण आपण सांगावं. पण मला असं वाटतं असं हे मला असं वाटतं कुठं आपण भितरलाय, काहीतरी गडबड झाली आहे. काय एवढं पॅनिक व्हायचं कारण आहे? आपण काहीच केलेलं नाहीये. कशाचीच आपल्याला घाबरायची कारण नाही. आपण कशाला एवढं सगळं करून एवढा मोठा विषय करून घेतलाय? तर मला असं वाटतं एकदम बरोबर. अगदी सिद्धार्थ शिरोळेंच्या तोंडातून महत्वाचा मुद्दा आला की इतका सगळा विषय मोठा का केला. उमेश पाटील, मविया अंतर्गत सुद्धा हाच विषय वारंवार चर्चेला जातो आहे. हा विषय विनाकारण वाढवायची गरज काय होती? हसन मुश्रीफ यांचा बचाव पण तुम्ही ऐकला असेल. या विषयाला इतकं सगळं मोठं करण्याच्या मागे आपल्याला विचारता आलं नाही का कोणाला की हे खरंच करण्याची गरज आहे का? दुसरा महत्वाचा मुद्दा, किरीट सोमय्यांना सुरक्षा आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. तर आपल्याला या संदर्भातल्या कारवाईच्या बाबत योग्य निर्णय झाला असं आजही वाटतं का? एक लक्षात घ्या की कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणचे आता धनराज वंजारी साहेब या ठिकाणी आहेत. गुप्तचर विभाग जो आहे तो ग्राउंड लेवलचे इनपुट्स घेत असतो आणि त्या पद्धतीनं जे इनपुट्स येतात ते त्यांच्या वरिष्ठांना कळवत असतात. राज्याचा गुप्तचर विभाग जो असतो तो यामध्ये प्रामुख्यानं प्रमुख जबाबदारी निभावत असतो. त्यामध्ये कोल्हापूरमध्ये किरीट सोमय्या येणार आहेत हे त्यांनी अगोदरच जाहीर केलं होतं आणि त्या येणार आहेत म्हटल्यानंतर तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून, तिथल्या नागरिकांकडून एक प्रक्षुब्ध अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जात होत्या. त्या प्रतिक्रिया वरवरच्या असतील तर त्यामध्ये काही फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नव्हती. परंतु त्याचं विस्तृत आणि व्यापक स्वरूप लक्षात घेता कुणीतरी किरीट सोमय्या यांच्या जीविताला धोका निर्माण करू शकतो अशा पद्धतीचे इनपुट्स आलेले असणार आहेत. आपण पाहिलेलं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर याच मुद्द्यावर आपल्याला हस्तक्षेप करून थांबवतो, कारण आपण जे वक्तव्य करता आहात ना हे जास्त गंभीर आहे. आता त्याचं थोडं विभाजन गरजेचं आहे म्हणून मी आपल्याला थांबवलं. उमेशजी, आपण असं म्हणालात की किरीट सोमय्या यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यता गुप्तचर विभागाकडून आली. कार्यकर्त्यांनी प्रक्षुब्ध प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आता मला सांगा, हसन मियालाल मुश्रीफ यांचे कार्यकर्ते हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत.
हसन मियालाल मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी क्षुब्ध प्रतिक्रिया व्यक्त केल्या, ज्याच्यामुळे किरीट सोमय्या यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. मग जर समजा आपले कार्यकर्ते अर्थात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते क्षुब्ध होऊन किरीट सोमय्यांच्या जीविताला धोका निर्माण करू शकतात हे दिसतंय, तर कार्यकर्त्यांच्या भावनांना आवर घालण्याचं काम नेत्यांना आधी का नाही केलं? मी तुम्हाला असं म्हणालो की फक्त कार्यकर्तेच नाही, की त्या ठिकाणी हसन मुश्रीफ साहेबांनी त्यांच्या उभ्या हयातीमध्ये हजारो लाखो अपंगांना, अंधांना, त्याचबरोबर विधवांना, परित्यक्तांना, ज्येष्ठ नागरिकांना अशा पद्धतीची मदत केलेली आहे की ज्यातून त्यांच्याबद्दलची एक वेगळ्या पद्धतीची जनभावना त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. त्या ठिकाणी फक्त कार्यकर्तेच नाही, काही वेळेला असं असतं की त्या ठिकाणी सुदर्शन हे जे ज्या वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक होते त्यांना देखील झेडपीची सुरक्षा असताना सुद्धा एकाने त्या ठिकाणी त्यांना चप्पल भिरकावून मारण्याचा प्रयत्न केलेला होता. काही मंत्र्यांवर शाई फेकण्याचे प्रयत्न यापूर्वी झाले, त्यांना देखील सुरक्षा असते. सुरक्षा व्यवस्था किती जरी झेडप्लस असेल किंवा डबल प्लस जरी असली तरी त्या ठिकाणी गर्दीच्या पुढं प्रशासन सुद्धा हतबल असतं. त्यामुळं तो प्रयोग जो आहे ती रिस्क घेण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी ती रिस्क टाळण्याच्या करता म्हणून प्रशासन प्रयत्न करत असतं. विनाकारण जर त्यांना आज नाही गेले, उद्या गेले, 4 दिवसांनी गेले तर फरक काय पडणार आहे? फरक काय पडणार आहे म्हणजे आपण हा प्रश्न वारंवार उपस्थित करत आहात की आज जाण्याची गरज नव्हती, 4 दिवसांनी गेला असता तर काय मुद्दा होऊ शकला असता. मला ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंना पुढचा प्रश्न उपस्थित करायचा आहे. सदावर्तेजी, जनता क्षुब्ध आहे असं सांगितलं जातं, कार्यकर्ते चिडलेले आहेत असं सांगितलं जातं, मग या सगळ्या गोष्टी नियंत्रित करण्याची जबाबदारी कुणाची? आज नाही गेलात, 4 दिवसांनी गेलात तर फरक काय पडतो असं वक्तव्य असू शकतं का सत्ताधाऱ्यांचं? त्यांना जाऊ दिलं नाही हा नियंत्रित करण्याचा तो भाग आहे. बरं आपण त्याच्यावर 4 तर्क दिवसांनी घेतोय. काय बदलणार आहे का? 4 दिवसांनी फार नियंत्रणात येणार आहे का परिस्थिती? अहो 15 दिवसापूर्वी जे झाले त्याची आज आपण चर्चा सुद्धा करत नाही. तेच म्हणतो ज्या काय एक लक्षात घ्या, एखादा विषय ज्यावेळेस तापलेला असतो, एखादा विषय ज्यावेळेला तापलेला असतो त्यावेळेला थोडासा तो विषय शांत होऊ देणं हे शहाणपणाचं लक्षण समजलं जातं. बरं आपण या एका बाजूला संजय राऊत म्हणतात की फार तुम्ही मंगळावर जा, चंद्रावर जा आणि लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे असं मी पण तेच सांगितलं. मुख्यमंत्र्यांना माहित पण नाही असं अनेक अगदी एकच मिनिट त्या मुद्द्यावर येऊ आपण, आता उमेश पाटलांनी जो तर्क दिलाय ना त्याला पटकन पुढे घेऊन जाऊयात. सिद्धार्थजी एकच मिनिट थांबा, आपण आपल्यासोबत गुणरत्न सदावर्ते आहेत. सदावर्तेजी, आपण एकदा सांगा, परिस्थिती निवडण्याच्या साठीची ही सर्व कारवाई आहे आणि 4 दिवसांनी गेला असतात तर काय बिघडता येईल, हे सत्ताधाऱ्यांची वाक्य आहेत, ही सत्ताधाऱ्यांची बचावाची भूमिका आहे. इंदिरा गांधीने काय केलं होतं इमर्जन्सी मध्ये? इंदिरा गांधीचे जे वकील होते ते पराभूत झाल्याच्या नंतर बीबीसीने त्यांना विचारलं होतं की तुमचं मत काय, त्यावर ते म्हणले होते की न्यायालयाने दिलेला निकाल योग्य आहे. लक्षात घ्या की कोणती मानसिकता आहे. भारतीय संविधानापेक्षा हे मोठे झालेत का? माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांच्या पीठाने हुट्टू स्वामीच्या जजमेंट मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इंडिव्हिज्युअल ऑटोनॉमी ही कोणत्याच प्रकारे बाधित होणार नाही आणि त्यामुळं 9 न्यायाधीशांचा निकाल हा यांच्यापेक्षा कधी सुद्धा श्रेष्ठ ठरतो जोपर्यंत ते त्या निकालाला रिव्ह्यू करत नाहीत किंवा त्या निकालाच्या संदर्भाने अंतिमता डिसिजन घेत नाहीत. दुसरी गोष्ट, आर्टिकल 19 हे भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत आहे आणि त्याच्यामुळं मी केवळ आणि केवळ किरीट सोमय्यांच्या बाबतीत बोलत नाही, कुणाला सुद्धा थांबवता येणार नाहीत. ते काय दाऊद इब्राहिम आहेत का? इतकी तुम्हाला म्हणजे लॉ अँड ऑर्डरची हे व्हायला का बॉम्ब ब्लास्ट करणार होते का? ते काय अप्रेन्शन आहे? ते माननीय सर्वोच्च न्यायालयाचे एक माननीय न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आपल्या नुकत्याच दिलेल्या एका अभिभाषणात असं म्हणाले की सत्य ज्याच्याकडे आहे त्या माणसानं सत्य बोलत राहावं, निर्धास्त बोलत राहावं, न घाबरता बोलत राहावं, त्याला डेमोक्रेसी म्हणलेलं आहे. त्यामुळं आज मला यांची चिव येते. शरद पवार ऐकत असतील तर त्यांनी नोंद करून घ्यावी की तुम्ही आता जे परवा एक भाषण केलं कोथाळ्याची भाषा, अरे कोथाळा तर पुढचा शरद पवार साहेब, हे बघा, मी साहेब म्हणणार नाही कारण तुम्ही एका वेगळ्याच लोकांचं नेतृत्व आता करत आहात. मी ते शब्द वापस घेतो साहेब नावाचा.
हे बघा, हे सदावर्ती अशा जी. प्रकारची हुकमी राजवट फक्त इंग्रजांच्या काळात झाली आणि त्याच्या पुढे जाऊन इमर्जन्सी मध्ये इंदिरा गांधीने ठीक केलं. आहे. इंदिरा सदावर्तीजी, गांधीला मुद्दा पोहोचला. खुर्चीच्या- वेळेची मर्यादा आहे, वेळेची मर्यादा आहे. उमेश पाटील, या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतो तो, राज्यात कायद्याचं राज्य आहे का, महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे का याचा, आणि कोणाची हुकुमशाही चालली आहे का याचाही. उमेश पाटील, आपलं उत्तर, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी बोलतील आणि मग धनराज वंजारींकडे मी पुढचा मुद्दा नेणार आहे. हुकुमशाहीचा मुद्दा नाहीये. संबंध जगातल्या सर्व राष्ट्राध्यक्षांच्या मध्ये सर्वे झाला आणि हुकुमशाही प्रवृत्तीचे नेत्यांची यादी तयार केली. त्याच्यामध्ये 33व्या नंबरला सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब आले. त्याच्यामध्ये हुकुमशाही ही प्रवृत्ती ही आमच्या पक्षाची किंवा महाविकास आघाडीची नाहीये. या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये किंवा आमचं ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेला देखील विरोधी पक्ष नेत्याचा सन्मान या ठिकाणी राखला जायचा. विरोधी पक्षाचं काम आहे त्यांनी आरोप करावे. आजही आपलंच सरकार आहे उमेशजी. मान्य आहे, तेच सांगतोय ना. आमच्या महाविकास आघाडी आणि आमचं त्यावेळेचं काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असं मी म्हणालो. बर, तर या सरकारमध्ये विरोधी पक्षांनी आरोप केलेला त्याच्याबद्दल आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. आरोप करणं हे त्यांचं काम आहे, परंतु न्यायालयाच्या भूमिकेमध्ये त्यांनी जाऊ नये. केलेल्या आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत संबंधित व्यक्तीला त्या ठिकाणी घोटाळेबाज म्हणणं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची दूषणं देणं किंवा त्याच्या संदर्भातले शब्द प्रयोग करणं, अनिल हे त्या देशमुख पळून व्यक्तीचं चालले चारित्र्य- तिकडं. मी तुम्ही बोलत असताना मध्ये बोललो नाही. नाही बोलायचं काय त्याच्यामध्ये? तुम्ही रेटून खोटं नाही. बोलताना कोण ऐकून घेणार आहे? काय बंद नाही का माध्यमांवर? तुम्ही खोटं बोलताना जगानं, देशानं, महाराष्ट्रानं ऐकावं? प्रामाणिकताचं प्रमाणपत्र तुम्ही देणार का? फक्त मध्ये बोलू नका म्हटलं साहेब. तुम्हाला जे बोलायचंय ना, मी जर खोटं बोलत असेल तर ते खोडून काढण्याच्या करता तुम्हाला कुठे जे- अनिल देशमुख ते सांगून टाका ना एकदाच. तो अहो, मुद्दा आणि- नंतर आहे. सदावर्तीजी जरा थांबा ना, वेगळा मुद्दा आहे. त्यांचा पक्ष वेगळा आहे. तुम्ही वर्षाबाद बातमी करण्याच्या बाबतीत बोलताय. मला फक्त जय आज महाराष्ट्र विषय channel ला त्यांच्याकडे आहे, एक- राजकीय विषय आहे त्यांचा. ठीक मी यांना आहे. काय बोलणार एकदा नाही. उमेश पाटलांना दिलेल्या वेळेमध्ये त्यांचं म्हणणं पूर्ण करू देऊयात. उमेशजी, आपलं म्हणणं पूर्ण करण्यासाठी 30 सेकंद आहेत अजून. पूर्ण करतो. हे पूर्ण करण्याच्या अगोदर एकच सांगतो की या डिबेट जे असतात ते इंटेलेक्च्युअल लोकांच्या चर्चेतून महाराष्ट्रातल्या दाऊद इब्राहिमच्या लोकांच्या नसाव्यात. दाऊद अहो, इब्राहिमच्या जप्पा- संबंधित लोकांना जेलमध्ये टाकायला पाहिजे. सदावर्तेजी, ठीक आहे. सदावर्तेजी, आपल्या भावना पोहोचल्या. उमेश पाटील उत्तर पूर्ण करतायत. हा, ते काय चर्चेचा दर्जा खाली जातो. बाकी जाऊ द्या, काय ते मी लक्ष आपण देणार आपण नाही. आपलं म्हणणं दर्जा मांडा. दिसतंय. आपण आपलं म्हणणं मांडा. परत परस्पर शेरेबाजीने अजून वेळ जाईल याच्यातला. तुमच्या तोंडात तुम्ही कोण तोंड बंद करणार? आधी लायकी तयार करा बोलण्याची. ए, सदावर्तेजी. यांना माफी मागायला सांगा. सदावर्तेजी, माफी मागायची, पाटीलकी दाखवायची नाही. पाटीलकी संपुष्टात आणलेली आहे. सदावर्तेजी, संविधान सर्वश्रेष्ठ आहे. हे डोक्यावर पडलेले कुठून आणले तो असले? स्वतःचं तोंड आईने बघायचं. नाही, व्यक्तिगत- याच्यावर मलाही हस्तक्षेप करावा लागेल. व्यक्तिगत शेरेबाजी करू नका. चर्चेला पुढे नेण्यासाठी मी सिद्धार्थ शिरोळेंना संधी देतो. सिद्धार्थ शिरोळे, राज्यात हुकुमशाही सुद्धा नाही आणि कायद्याचं राज्य आहे असे दोन्ही दावे आहेत मवियाचे. शरद पवारच्या गँग मधले. नाही, मला असं वाटतं की खरंच सांगतो तुम्हाला की एवढं समजा स्नेह आणि काळजी आमच्या नेत्यांची समजा महाविकास आघाडीला असेल तर मला असं वाटतं की हे कितीही स्वप्नात 5 वाजता जरी आलं तरी खरं वाटणार नाही. तर मला असं वाटतं की उमेशजींनी त्याच्याबद्दल जास्ती स्पष्टीकरण देण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या मनातल्या भावना नंतर बोलून दाखवल्या की ज्या प्रकारचे आरोप किरीट सोमय्या करतायत, ठीक आहे ना, त्याच्याबद्दल आम्ही बोलू ना. काही हरकत नाही. सिद्धार्थजी, तुम्ही बोलत असताना सिद्धार्थजी, एकच मिनिट. मला होता तुम्ही बोलताना मी अतिशय तुमचा सन्मानाने उल्लेख करतोय. फक्त एकच आहे की आपल्याला बोलत असताना जी. मुद्दा फोडण्याचा हा 100% अधिकार आहे. मी विरोधी पक्षाचा बोलण्याचा अधिकार मान्य करतोय, आरोप करण्याचा अधिकार मान्य करतोय. मुद्दा एवढाच फक्त आता होता की त्यांना अडवलंय का? या अहो, ठिकाणी तेच. जे मला- खात्याचे तज्ञ बसलेले आहेत ना, त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग अनेक वेळेला आलेला असणार आहेत. ठीक आहे, आपण कायद्याची आपण बाजू तिथपर्यंत आहे. तिथपर्यंत पोहोचूच उमेशजी. एकदा पटकन 30 सेकंदात आपल्यासोबत असलेल्या सिद्धार्थ शिरोळेंचं म्हणणं पूर्ण होतंय. सिद्धार्थजी, वरती आपल्याला एवढा डिफेन्स अवेलेबल नसतो. आपण जास्त डिफेन्स केल्याने अजून आपल्याला वेगळ्या विषयांतर होऊन जातं. आता मला असं वाटतंय की खरंच काही फरक पडला नसता ते कोल्हापुरात गेले असते. झेड सिक्युरिटी आहे. ठीक आहे. सिद्धार्थ शिरोळेंचा नेमका मुद्दा पूर्ण करत असतानाच आवाज ये जा करतोय. धनराज वंजारी, वेळ मर्यादेच्या अनुषंगानं लक्षात ठेवत शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्यासाठीचा मुद्दा असा की कायदेशीर कारवाई करत असताना भले सरकारला जे ऐकायचंय
तेच अधिकाऱ्यांनी बोलणं गरजेचं असतं का? एकही असा अधिकारी असू शकत नाही जो हे सांगेल की अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाईनं विषय वाढेल आणि सरकारसाठीचीच अडचण वाढेल हे सांगता येईल असा अधिकारी अस्तित्वात आहे? असे अधिकारी काही दिवसापूर्वी अस्तित्वात होते जेव्हा प्रशासन हे लोकाभिमुख होतं. आता प्रत्येक प्रकारचं प्रशासन, मग ते पोलीस असो, शिक्षण असो, आरोग्य असो, हे सत्ताभिमुख झालेलं आहे. म्हणून असा प्रशासकीय अधिकारी शोधावा लागेल, तेव्हा कुठे तो सापडेल. माझ्या दृष्टीने या प्रकरणात दोन मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. ते असे आहे की प्रत्येकाने संविधानाचा आदर तर केलाच पाहिजे, कायद्याचा सुद्धा तितकाच आदर केला पाहिजे, कारण सगळे कायदे हे संविधानातूनच निर्माण झालेले आहे. आणि जर असा एखादा कायदा तुम्हाला अनुमती देत असेल की तुम्ही तक्रार करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे, मध्ये काही इन्फॉर्मेशन असली ते देण्याचं स्वातंत्र्य आहे, सगळ्या भारतभर तुम्हाला फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला या सगळ्या गोष्टी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी न जाताही करता येऊ शकतात. हा राजकीय सुज्ञपणाचा भाग झाला. दुसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की किरीट सोमय्या यांचं नाव जे अनेक प्रकरणामध्ये आपण एक शोध पथक प्रमुख म्हणून ज्या पद्धतीने वापरतो, तर त्याच्यासाठी आधी हे सुद्धा बघायला पाहिजे की किरीट सोमय्यांकडे असं कुठलं विशिष्ट क्वालिफिकेशन किंवा कुठलं लायसन्स, कुठलं परमिशन प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटिंग ब्युरो वगैरे चालवण्याचं आहे का? आणि असं जर नसेल तर कायदा 144च्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटीस प्रमाणे आपण ती स्वीकार करायची आणि निघून जायचं. नागपूरला माझ्यावर जेव्हा असा प्रसंग झाला, मी त्या प्रशासनावर नंतर न्यायालयात केस केली आणि त्याला दंड झाला त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला. परंतु मी ऑर्डर न पाळता तिथे दंगामस्ती किंवा तिथे प्रकार करून काही पॉलिटिकल स्टंट निर्माण करून काहीतरी चीप पब्लिसिटी घेण्याचा मला वाटतं आत्मपरीक्षणाची गरज दोन्ही बाजूला आहे. आत्मपरीक्षणाची गरज दोन्ही बाजूला आहे. या मुद्द्यावर एक छोटीशी विश्रांती घेतो. चर्चेच्या पुढच्या भागात लगेचच परत येतोय लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये.